परंतु मी सांगणार आहे तुम्हाला, अहो एखाद्याच्या पाहुण्याच्या लग्नाला जात असताना सुंदर सुंदर साड्या घालून जातात, दागिने अंगावर, काय थाटमाट बघायचंय, तिथं जाताना सुंदर साड्या घालता, माझ्या भगवंताच्या कथेमध्ये येत असताना का नाही घालत? तिथं तुमचे पाहुणे रावळे तर बघतील, इथं माझा भोलेनाथ तुम्हाला बघणार आहे. या आज या गावामध्ये कोणकोणत्या स्त्री आले तर माझ्या कथेला, त्याच्यासाठी सुंदर असं नटून थटून येत जा, माझा भगवंत तुम्हाला पाहणार आहे. ही कथा गावात होती, परंतु गावामध्ये सुद्धा असून कोण कोण टीव्ही पुढे बसले त्याला माहित आहे सगळं, आपल्याला समजत नाही, परंतु अंतर ओळखणारा माझा भगवंत आहे. म्हणून कथा ऐकताना सुद्धा कशी ऐकावी बघा. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा महात्म्य आपण ऐकतो, तसंच शिव महापुराणामध्ये सुद्धा महात्म्य सांगितलेलं आहे. कारण काय, त्या ग्रंथाचं महत्व कळल्याशिवाय तुम्हाला आम्हाला त्याची गोडी निर्माण होत नाही. महाराज आज हरिभक्त प्रदीप मिश्रांनी तुम्हाला सांगितलं ना, महादेवाला पाणी असं घालायचं, एवढे बेल व्हायचे, त्याच्यामुळे तुमच्या मुलाला नोकरी लागेल, तुमचा नवरा दारू पिणार असेल तर दारू सुटेल, बरेच काही काही आता इथं सांगायला वेळ नाही. मग आपण का पाणी घालतो महादेवाला माहित आहे? किती मुलगा ढळा असू द्या, माझ्या मुलाला 90% मार्ग पडावे, माझ्या नवऱ्याची दारू सुटावी. कारण मी जी भक्ती करते त्या भक्तीच्या मागे तुमचा आमचा स्वार्थ आहे. मला स्वार्थ, ज्यावेळेस स्वार्थ कळाल्यानंतरच आपण भक्ती करतो, परंतु भगवंताला ते मान्य नाही. जो निस्वार्थपणाने भगवंताची भक्ती करतो ना, त्याचा वाणी माझा जो शिव परमात्मा आहे महाराज, अपेक्षा आणि आपल्याला फायदा होणार आहे म्हणल्यानंतर आपण पूजा करतो. तसंच इथं सांगितलंय, या कलियुगामध्ये आज आपण सर्व फायद्याकडे बघत आहोत. मी कथेला गेल्यानंतर काय मिळतं, आता आम्ही सांगितलं ना बघा, 7 जन्माचं पुण्य क्षेत्र इथं येतं. चला बाई खूप आहे वाटतं ना, साहजिक नाही हे आहे, त्याच्यासाठी महत्व सांगावं लागतं अगोदर. शिवपुराण काय ऐकायचं, हा शिव काय आहे? शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे कल्याण, ज्याचं कल्याण जे म्हणतो ना, ते शिवरूपी कल्याण म्हणजे शिवाचं स्वरूप आहे. या शिवाची कथा तुम्हाला मला सुंदर अशा मंडपामध्ये ऐकायची आहे. ही ऐकल्यानंतर तुम्हाला सूत्र प्राप्त होणार आहे. अनेक व्याधी जरी तुमच्या आमच्या पाठीमागे असतील, त्या व्याधी सुद्धा नष्ट होणार आहेत महाराज, नष्ट होणार आहेत. म्हणून या आपण जसं भागवतामध्ये काय फळ भेटत हे ऐकलं ना, तसेच या शिव महापुराणामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे. कारण काय, आपण जप करतो या कलियुगामध्ये. काय सांगितलं हे साधन, कशासाठी सांगितलं, का कथाच का श्रवण करावी? कारण काय, कलियुगामध्ये तुमचं आमचं आयुष्य कमी येणार, भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, तेवढं आयुष्य नाही. बघा तुम्ही, आपल्याला 2 तास सुद्धा बसणं होत नाही, नश्वर शरीर आहे. त्या साधू संतांनी विचार केला, या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये या मनुष्याने प्रपंच करावं का आमचं नामस्मरण घ्यावं? 12 वर्ष तपश्चर्या केली, तुम्ही आम्ही तपश्चर्या केलं तर चालेल का? तुम्हाला प्रपंच आहे, संसार आहे. साधू संतांनी तुम्हाला मला सांगितलं बघा, संसार करत करत परमार्थ करा महाराज. आमचे तुकोबरायकर सांगतात बघा, संसार असावा नेटका
कोठे नसावा फाटका, पण हृदयामध्ये असू द्या माझ्या भगवंताचा चुटका. हाताने प्रपंच करा, घरातली कामे करा, सर्व काही करा, परंतु मुखाने त्या भगवंताचं नाम स्मरण करा. बघा, महिला मंडळ स्वयंपाक करत असताना हाताने स्वयंपाक करा, परंतु मुखाने त्या भगवंताचं नाम स्मरण करा. बघा, एक वलय निर्माण होईल आणि त्या वलयाचे सर्व अणु त्या अन्नामध्ये जातील. आणि ज्याने भगवंताचं नाम स्मरण करत जर स्वयंपाक केलेला जर खाल्ला ना, त्याचा अंतःकरण सुद्धा शुद्ध होईल महाराज. म्हणून भगवंताचं नाम स्मरण करत स्वयंपाक करत जा. उद्यापासून सांगा बायकांना, बायका तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, मुलांना जर चांगल्या पद्धतीने पास व्हायचं असेल तर भगवंताचं नाम स्मरण करत करत स्वयंपाक करा. तो स्वयंपाक जर मुलगा खाला तर का सात्विक बुद्धी होणार नाही. आपल्याला ते कळत नाही हो, की दुसरंच आपण करत असतो. याच्यासाठी नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण करत असताना शिव महापुराणामध्ये तुम्हा आम्हाला सुद्धा काही अटी सांगितल्या महाराज. त्या कोणत्या? नाम चिंतनामध्ये आज आपण शिवाची भक्ती करतो. कोणी शैव असतील ते शिवाची भक्ती करणारे असतील, आमचे वैष्णव हरी म्हणजे विष्णूची भक्ती करणारे असतील. हा भेद तुमच्या आमच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये भेद नाही महाराज. भेद ते कळत नाही, ते दोन्ही एक आहे. हरी हरा भेद नाही, नका करू वाद, करू नका. एक एकाचे हृदय. ज्यावेळेस भोलेनाथाने विष प्राशन केलं, 10 होऊन आला कंठामध्ये, अनेक प्रकारे उपाय केले, बरेच उपाय. साप थंड असतो म्हणून तो साप सुद्धा गळ्याच्या भोवताली माझ्या भोलेनाथाने वेष्टन केला महाराज. अंगाला भस्म लावला, एवढा दाहा होऊ लागला, परंतु भोलेनाथाने दाहा कमी होत नव्हता. ज्यावेळेस राम 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 या मंत्राचा जय घोष केला, नाम स्मरण चालू केलं, तेवढा दाह कमी झाला महाराज. भोलेनाथ राम नामाचं स्मरण केल्यानंतर एवढा दाह असलेला एका क्षणामध्ये नष्ट झाला. हरी राम हरे राम
जय भोले. छान छान झालं आता तुमचं काम. छान सुंदर अशा प्रेमाने आमच्या महिला मंडळ गात आहेत. आनंद वाटतो ना? आनंद वाटायलाच पाहिजे. आनंद स्वरूप माझा शिव भोलेनाथ आहे हो. आपण या विचार केला ना, ज्या महादेव 10 त्या भगवंताचं म्हणजे राम नाम स्मरण केलं तेव्हा दाह कमी झाला. तुम्ही आम्ही तरी साधारण जीव आहोत. का त्या भगवंताचं नाम घेत नाही? घ्या, राम राम म्हणा. किती जरी दुःख असेल, किती जरी अनंत जन्माचं पाप जरी असेल, फक्त राम नामामुळे जाणार आहे महाराज. म्हणून राम नाम स्मरण करत राहा. भगवंताचं नाम स्मरण करत करत प्रपंच करा. तुमचा आमचा प्रपंच सुखाचा करणारा भगवंत आहे महाराज. अनेक कथा तुम्हाला मला ऐकायच्या आहेत. आद्य गुरु आहेत आमचे भोलेनाथ. आपण वैष्णवाचा वारकरी आहोत. आपण म्हणतो पांडुरंग परमात्मा आमचा देव, तो पण आहे हो. तोही आहे. एक एकाचे नाही, एक एकाची भक्ती करतात. फक्त तुम्ही आम्ही भेद केला महाराज. तुम्ही आम्ही सुद्धा भेद करायचा नाही महाराज. जो भेद करतो ना तो नरकामध्ये जाईल. नरकामध्ये या दोघांमध्ये भेद कधीच करायचा नाही. म्हणून आम्ही वैष्णव, आमच्या वैष्णवामध्ये कधीच भेद येणार नाही. म्हणून तर आपण दररोज अभंग म्हणतो बघा, हे मूळ आहे. शिव हे वारकऱ्याचं मूळ आहे. शिव परमात्मा जे वैष्णव म्हणतो, पहिला वारकरी माझे भोलेनाथ आहे महाराज. भोलेनाथ. आपण जी आषाढी वारी 1 महिन्याची करतो ना, ती वारी पहिल्या सुरुवातीला माझ्या भोलेनाथांनी चालू केली महाराज. पहिले भोलेनाथ वैष्णव आहेत. तुम्ही कोण म्हणता? भोलेनाथ नाही म्हणून पहिली वारी माझ्या भोलेनाथांनी चालू केली. तेव्हापासून प्रथा पडली महाराज. नंतर ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, बरेच साधू संत. आणि आज तुम्ही आम्ही सुद्धा त्या वारीला जातो. कारण काय? माझ्या भोलेनाथाने चालू केलेली वारी आहे हो. म्हणून तर आपण म्हणतो बघा,